नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी व्याकरणातील महत्त्वाचा टॉपिक ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस शिकणार आहोत. आता ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे काय? जेव्हा वाक्यात सब्जेक्ट स्वतः क्रिया करतो, तेव्हा ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये असते. उदाहरणार्थ, राम रोट अ लेटर. पॅसिव्ह व्हॉईस जेव्हा वाक्यात क्रिया सब्जेक्टवर होते, तेव्हा वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये असते. उदाहरणार्थ, लेटर वॉज रिटन बाय राम. आता फॉर्म्युला लक्षात ठेवूया. ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्हमध्ये होताना ऍक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल तर पॅसिव्ह मध्ये होताना ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब अधिक क्रियापदाचं रूप अधिक बाय अधिक सब्जेक्ट असं असतं. प्रेझेंट टेन्स मध्ये बघूया आपण. सब्जेक्ट असेल V1 असेल म्हणजे वर्बचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट असेल तर पॅसिव्ह मध्ये होताना ऑब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस क्रियापदाचं रूप अधिक बाय अधिक सब्जेक्ट. आता पास्ट टेन्स मध्ये बघूया आपण. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप अधिक ऑब्जेक्ट असेल तर पॅसिव्ह मध्ये होताना ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस क्रियापदाचं तिसरं रूप अधिक बाय अधिक सब्जेक्ट असं होतं. आता फ्युचर टेन्स मध्ये बघूया. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप अधिक ऑब्जेक्ट असेल तर पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट प्लस विल बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप अधिक बाय अधिक सब्जेक्ट असं होतं. आज आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचे फॉर्म्युला आणि एक्झाम्पल समजून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.